मोलमजुरी करणाऱ्या घरातील पौर्णिमाची आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग स्पर्धेत दमदार कामगिरी. बुलढाण्यात पौर्णिमा सोनोने हिने नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महिला बॉडी बिल्डिंग स्पर्धेत 4था क्रमांक पटकावून राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. IHFF शेरू क्लासिककडून वर्षातून 2 वेळा या स्पर्धेचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये देश या विदेशातील स्पर्धक सहभागी होतात. स्पर्धेतून जगातील टॉप 5 बिल्डरची निवड केली जाते. ओपन वुमन्स फिजिक्स कॅटेगरीमधून पौर्णिमा सोनोने हिने 4था क्रमांक पटकावला आहे. खरं तर बॉडी बिल्डिंग हा पुरुषांचा खेळ समजला जातो आणि त्यातही बुलढाण्यासारख्या शहरामध्ये पाहिजे त्या सुविधा नसल्याने मुली या खेळाकडे वळताना दिसत नाहीत. पौर्णिमाचे वडील शेतकी शाळेमध्ये मजूर म्हणून काम करतात, तर आई दुसऱ्याकडे मोलमजुरी करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. पौर्णिमाने पदवीपर्यंत आपले शिक्षण पूर्ण करून आरोग्यासाठी नियमित व्यायाम करताना तिला या बॉडी बिल्डिंग स्पर्धेची आवड निर्माण झाली आणि या क्षेत्रात आपलं करिअर करायचं ठरवलं. मात्र घरच्यांनी तिला कमालीचा विरोध केला. हा विरोध पत्करून पौर्णिमाने जिम ट्रेनर म्हणून काम केलं आणि त्याच पैशातून आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली. एकेकाळी विरोध करणाऱ्या आईवडिलांनाही आता पौर्णिमाचा अभिमान वाटतोय. पौर्णिमा आजही आपल्या परिस्थितीशी झुंजत येत आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करत आहे. तिला मिस ऑलिम्पिक ही स्पर्धा जिंकून जगात देशाचं नावलौकिक करायचं आहे. त्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी समोर येऊन तिला आर्थिक मदत करावी असं आवाहन केलं जात आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.